जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत डेटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो डेमो आहे तो बघितलाच असाल मित्रांनो। तर तो तुम्हाला डेमो आवडला असेल तर मित्रांनो एक लाईक नक्कीच करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत डेटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणारा मटेरियल आणि बिटमार्क कसे इफेक्ट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। तिथून आपण इझिली इम्पोर्ट करून घेऊ शकता मित्रांनो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो शेक इफेक्ट बिटमार्क प्रेसेट ओपन करायचं आहे, इम्पोर्ट करायचं, त्यानंतर बिटमार्क ओपन करायचं। बघू शकता अशा प्रकारे आहे मित्रांनो। तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा स्टार्टला यायचं, त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपला फोटो ॲड करून घ्यायचा मित्रांनो। तर मी ॲड करून घेतो। कोणता फोटो हवा आहे तो सिलेक्ट करून येतो, वरी कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, त्यानंतर एंडला यायचं व्हिडिओच्या या आयकॉनवरती क्लिक करून एंडपर्यंत फोटोची लेअर वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे जे डबल बीट्स दिसत आहे मित्रांनो, त्या डबल बीटवरती यायचं आहे आणि या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून ते स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट करायचं। त्यानंतर दोन्ही देखील फोटोच्या लेअरला इथे सॉन्गच्या वरती ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर बॅक यायचं, त्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं मित्रांनो। पहिला शेक इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। कॉपी इफेक्ट्स कॉपी होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर फोटोच्या लेअरवरती पहिल्या फोटोच्या लेअरवरती पेस्ट करून टाकायचं आहे। अशाच प्रकारे पेस्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो बॅक यायचं आहे, परत एकदा शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे, दुसरा शेक इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आहे, त्यानंतर डबल बीटवरती यायचं, त्यानंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करून टाकायचे आहेत मित्रांनो। पेस्ट होऊन जाईल, त्यानंतर स्टार्टला यायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, त्यानंतर इथे शेप घ्यायचा मित्रांनो, एक रेक्टँगल शेप घेऊन एंडपर्यंत वाढून घ्यायचं। वरच्या कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जाऊन इथे शॅडोवाला इफेक्ट्स सिलेक्ट करून घ्यायचं आहे, शॅडोवाला इफेक्ट लावून घ्यायचं आहे मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे ते व्हाईट कलर आहे तो आपल्याला ट्रान्सपरंट बनवायचं, त्यासाठी इथे क्लिक करून ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं, ट्रान्सपरंट होऊन जाईल मित्रांनो। तर इथे अशा प्रकारे बरोबर सेट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं मित्रांनो, स्टार्टला यायचं आहे, स्टार्टला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्टवरती क्लिक करून ते 3 डॉट द्यायचे आहेत मित्रांनो, त्यानंतर स्पेस द्यायचं आहे, स्पेस देऊन परत 3 डॉट द्यायचे आहेत मित्रांनो। दिल्यानंतर इथे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे कोपऱ्यातल्या ह्याच्यावरती क्लिक करून हा जो मध्यभागी घ्यायचा आहे, त्यानंतर फॉन्ट ॲड करून घ्यायचं मित्रांनो, पॉपिंग सेमी बोल्ड, त्यानंतर इथे टिकच्या आयकॉनवरती क्लिक करून बरोबर टिक करून घ्यायचं आहे, त्यानंतर खाली खेचून घ्यायचं आहे मित्रांनो। तर इथे सेट करून घ्यायचं आहे, त्यानंतर अजून एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं, इमोजी ॲड करायचे आहेत मित्रांनो 3, कोणतेही तुम्ही ॲड करू शकता। तर मित्रांनो मी हे 3 इमोजी ॲड केलेले आहेत, त्यानंतर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये फॉन्ट दिलेला आहे तो ॲड करायचा आहे, त्यानंतर या आयकॉनवरती क्लिक करून मध्यभागी करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथे कलरच्या आयकॉनवरती क्लिक करून ट्रान्सपरंट करायचं आहे मित्रांनो, टिकवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर खाली घ्यायचं आहे, ते मध्यभागी घ्यायचं आहे मित्रांनो, त्यानंतर 3 डॉटच्या लेअरवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून स्पेस जरा वाढवून घ्यायचं आहे। तर बघू शकता वाढवून घेतल्यानंतर बरोबर सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। याची स्पेस जरा ह्याच्यातलं कम करून घ्यायचं आहे, बरोबर सेट करून घ्यायचं आहे, त्यानंतर एंडला यायचं आहे, या दोन्ही लेअरवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथपर्यंत येऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, इथे शेप घ्यायचा एक चौकोन, त्यानंतर एंडला येऊन वाढून घ्यायचं आहे,
3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एडिट शेपवरती क्लिक करून रेडियस जो आहे तो 0 करायचा आहे. त्यानंतर बॉर्डर अँड शॅडो तो स्ट्रोक ॲड करायचा आहे. त्यानंतर 7 करायचं आहे मित्रांनो, 7.0. त्यानंतर व्हाईट करायचं आहे स्ट्रोक. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन कलर काढून टाकायचं आहे सगळं. त्यानंतर आपला जो लोगो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला लोगो बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर लावून टाकायचं आहे मित्रांनो. तर मी हा लावून घेतो. तर सेट करायचं आहे मित्रांनो, एंडला यायचं आहे, वाढून घ्यायचं आहे एंडपर्यंत. त्यानंतर इथे सेट करून घ्यायचं आहे. तर सेट केल्यानंतर व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी इथे वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. शेअर होऊन जाईल, एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे तो सुद्धा कमेंट करून सांगा. एकाची जरी कमेंट आली तर मी त्याच टॉपिकवरती करेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढचा